ज्योतिताईंनी आता जी सूचना आणली त्या सूचनेला प्रोत्साहन फाउंडेशनच्या सर्व विश्वस्तांकडून हे आंदोलन दिले. धन्यवाद सर. असं म्हणतात की आपल्याकडे कोणतंही शुभ कार्य झालं तर त्याची सुरुवात गणपतीच्या पूजनाने गणेशाच्या पूजनाने करतात. तर आपल्या पुढे गणेश उत्सव सादर करण्यासाठी येत आहे कुमारी कल्याणी लोखंडे. कुमारी कल्याणी लोखंडे.
इतका सुंदर आवाज तुझ्या या गीताने खरोखरच मन प्रसन्न झालं. यानंतर आदरणीय संजयजी देव यांनी इथे स्टेजवर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय संजयजी देव. यानंतर या भूमीवर गळ्या फुलांनो परिमल उधळा आटा सागर सरिता जलधारांनो इथे टेकवा माथा. सागर सरिता जलधारांनो इथे टेकवा माथा. उपस्थित सर्व मान्यवरांचं परत एकदा शब्दसुमनांनी स्वागत करते आणि परत एकदा मान्यवरांचं स्वागत होत आहे शारदेच्या ह्या स्वागत गीताने. तरी हे स्वागत गीत सादर करत आहेत कुमारी मृदुला सोंजे.
विनंती करते की त्यांच्या शुभ आहे त्यानंतर पुरस्कारासाठी सर्वांनी बाहेर जायचंय आणि टाळ कुटुंबाच्या गजरामध्ये तुम्हा सर्व पुरस्कार सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ति
लवकर व्हिडिओ लगेच. आज खरोखर त्या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये असं वाटतंय की माऊलींच्या आळंदी मला वाटतं गुरूंच्या हातून पुरस्कार मिळणं त्याची इतकी महान गोष्ट. आळंदी इथे तर त्यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. आज गुरूंचं सानिध्य आपल्याला लाभणार आहे आणि देवापेक्षाही मोठा हा गुरु असतो आणि म्हणून त्यांना वंदन करून मी पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. 2008 की सर्वांना माऊलींचं दर्शन तर घ्यायचं होतं आणि आज नितीनजी देव यांच्या ह्या कार्यक्रमाच्या आमंत्रणामुळे आपल्याला माऊलींचं सुद्धा दर्शन होणार आहे. त्याच्यामुळे नितीनजी देव यांचे खूप खूप आभार मी प्रोत्साहन फाउंडेशन तर्फे मानते. यानंतर प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाचा विश्वास, शिक्षकांना मान आणि कार्यक्रमाचा प्रारंभ व्हावं प्रास्ताविकतेचं दान. म्हणून आजच्या या पवित्र भूमीमध्ये हा कार्यक्रम ठेवण्याचा नेमका उद्देश काय, हेतू काय हे सांगण्यासाठी आपल्या प्रास्ताविकेतून सांगत आहे प्रसिद्ध उद्योजक, नामवंत, कीर्तिवंत असे श्री नितीनजी देव. तरी यांनी प्रास्ताविक सादर करावं अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय श्री नितीनजी देव. हॅलो. शब्दांमधून मी मांडत असते भाव एक चार चारोळी, आयोजन हे होण्यामागे हीच भावना होईल. निमंत्रण आमचे येणे आमचे गुणांक आपल्या लाभून सादर करून मनातून प्रोत्साहन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हा 4था पुरस्कार वितरण सोहळा अलंकापुरी आळंदी येथे करण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल प्रथमतरी मंचावरील सर्व मान्यवरांचे आभार व अलंकापुरीच्या या पवित्र भूमीत म्हणजे सगळ्यांच्या आपण स्वागत करतोय. लाल शाखीवाणी समाज या जातीमध्ये जन्माला आल्यानंतर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपल्या हातून काहीतरी समाजकार्य व्हावे ही उदात्त हेतू. त्यातच मी 3 डिसेंबर 2024ला छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रम पाहून पुढील कार्यक्रम हा आळंदीमध्ये घेऊ असा शब्द दिला होता. कारण आपल्या समाजात भरपूर प्रतिष्ठित मान्यवर, त्याचप्रमाणे शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी पाठीवरची शाबासकीची थाप मिळावी व पुढील कार्य करण्याचं त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे हाच एकमेव उद्देश या प्रोत्साहन फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचा. परंतु सोहळ्याचा आर्थिक भाग उचलून आपले काम समाजकार्यात सहभाग घेऊ शकतात. तो पवित्र उदात्त हेतू ठेवून हा कार्यक्रम केला जातो. 29 डिसेंबर 2024 रोजी कार्यक्रम आयोजक घेण्याचा उद्देश आज रविवार असल्याने संजीवन समाधीचे दर्शन घेऊन आपल्याला कार्यक्रमाला येता येईल. या कार्यक्रमाची मी भरपूर राजकीय लोक बोलू शकलो असतो, पण आपला समाज हा अतिशय धार्मिक आहे. संतांच्या भूमीत संतांच्या तंत्रज्ञ मान्यवर असलेले लाभलेले मन त्यांच्या हेतूने पुरस्कार मिळावा हीच एक सात्विक भावना. त्यामुळे वाणी समाजाची परंपरा यापुढे चालवण्याकरता संतांची पण आपल्याला ओळख व्हावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला गेला. तर त्याकरता आपण जे मान्यवर बोलवलेत आपल्याकडे डॉक्टर गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव, वेदाचार्य, देवाची आळंदी, तर दुसरे माननीय पंकज महाराज नेहकर, विचारदास महाराज, सिद्धबेट, चिंचले, गाळणे या महंतांच्या हातून आपल्याला पुरस्कार मिळावा हीच सात्विक भावना व्हावी आपल्या समाजात सगळ्यांना मिळाली. आम्हाला जवळपास 95च्या आसपास पुरस्कार आले होते, परंतु आम्ही 21ची मर्यादा असल्याने आम्ही हसबल होतो. परंतु काही पुरस्कार हे रिजेक्ट करण्यासारखे नव्हते, ते 21 ते 36 आहे. असो, त्याप्रमाणे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले व्यक्तिमत्व गोविंद महाराज एकनाथ शिरोळे, कारवार अध्यक्ष, माननीय बापूसो विजय जगन्नाथ सिंगर, सरचिटणीस भाजपा पिंपरी, माननीय भाऊसो सुनील रघुनाथ वाणी, सचिव विधानसभा चिंचवड, विधानसभा अध्यक्ष भाऊसो राजेंद्र वाणी, अध्यक्ष लाल शाखीवाणी समाज संभाजीनगर, मनोजी ब्राह्मणकर, सहसंपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य भाजपा, दादासो राजेंद्र चिंचोळे, व्याख्याते MPSC UPSCची परीक्षेत त्यांना आज मार्गदर्शन करायचे. त्यांनी या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्याचे सुद्धा मनापासून आभार मानतो. माझ्या शब्दाला मान देऊन पुण्यातील परिसरातील मान्यवर सुद्धा उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो व माझ्या प्रास्ताविकास विराम देतो. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.
हा प्रत्येकाला त्रास देणार आहे. आणि भगवद्गीता ही जीवनाचं सार सांगणारी एक मोठी यशोगाथा आहे. आणि खरोखरच आज आळंदी येथे येऊन आपल्याला जी गीता भेटणार आहे, या पवित्र भूमीमध्ये या ग्रंथाचा आपल्याला स्पर्श होणार आहे, याच्यासारखं मोठं भाग्य नाही. धन्यवाद. त्याच्यामुळे दादांचं परत एकदा खूप खूप मनापासून आभार. यानंतर अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि आमंत्रित केलेल्या मान्यवर प्रमुख पाहुणे आणि गुरुजी यांचं स्वागत करणं, यांचा सत्कार करणं हे आमच्यासाठी अतिशय भाग्याचंच आहे. म्हणून सर्वप्रथम रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्री कृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ युद्धाचा योद्धा झाला, त्याप्रमाणे आपल्या गुरूंच्या सहवासाने या अलंकापुरीमध्ये आम्ही सर्वजण धन्य झालो, असे आदरणीय हरिभक्त परायण माननीय गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव, जे वेदाचार्य म्हणून अलंकापुरी येथील प्रसिद्ध आहेत, यांचा सत्कार प्रोत्साहन फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय गिरीजी वाणी यांनी सपत्नीक त्यांचं पूजन आणि जीवाणी अध्यक्ष प्रोत्साहन फाउंडेशन हे सपत्नीक करत आहे. तरी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यांचं स्वागत करूया. क्रॉस 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 एक मिनिट हॅलो किती काय करतात राव अशा सुंदर रीतीने गुरूंचं पूजन
राजशाखेवाडी समाज हा रत्नांची खाण आहे. आर्थिक क्षेत्र असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, साहित्यिक असेल, उद्योजक असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये वाणी समाजाची गुंतवणूक बघितलेली आहे. तर ते आपल्या कार्यकर्त्यांचा ठसा जो आहे तर तो ठिकठिकाणी उतरतात. आणि अशा हिऱ्यांना, अशा रत्नांना शोधण्याचं काम जे आहे तर ते प्रथम फाउंडेशन घेत आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम प्रथम फाउंडेशन केलं आहे. आणि या ठिकाणी आज 36 प्रोत्साहन फाउंडेशन जे काही कुटुंबांचं रत्न आहे तर त्यांचा सत्कार होतोय. त्या सर्वांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करतो. प्रथम फाउंडेशनने हा साधारण कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल गिरीशवाणी सर आणि त्यांची पूर्ण टीम आणि या कार्यक्रमाचे आयोजक नितीन देव यांचे मी आभार मानतो. मला वेळ दिली होती 10:30 वाजता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 1 तास सांगितलं होतं. आता जवळपास 1 वाजतोय म्हणजे 2.5 तास उशीर होतो कार्यक्रमाला. आणि या गोष्टीत मला सांगेल त्यामुळे अगदी थोडक्यात विद्यार्थी आणि पालक यांना समजेल अशा प्रकारचे मोजक्या शब्दांमध्ये बोलतो. कोणत्याही समाजाचे 4 स्तंभ आहेत. एक म्हणजे ज्ञान, दुसरं विज्ञान, तिसरं तंत्रज्ञान आणि चौथं कौशल्य. आणि चारही काम मजबूत होण्यासाठी शिक्षण व्यवस्था ही मजबूत असली पाहिजे. शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे. शिक्षण हे ज्ञाननिष्ठ असावे, ज्ञान हे संस्कारनिष्ठ असावे, संस्कार ही संस्कृतीनिष्ठ असावी, संस्कृती ही समाजनिष्ठ असावी, समाज हा राष्ट्रनिष्ठ असावा, राष्ट्र हे विज्ञाननिष्ठ असावं, विज्ञान हे वस्तुनिष्ठ असावं. शिक्षण हा माणसाचा सर्वांगीण विकास करणारा दाबा काही आहे. शिक्षण म्हणजे 4 भिंती शिकवलं जाणारं शिक्षण मुळीच नाही. ज्या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना त्या ठिकाणी वाव मिळतोय, जागरूकता होते आहे, ते शिक्षण म्हणजे खरे शिक्षण. दुर्दैवाने आपण अगदी भारतीय शिक्षण पद्धतीची मेघवाणी आपल्याला लागली ती आज देखील आपण वापरतो आहे. आणि त्या 10वी 12वी गिरीश बोलतो 10वी 12वी आणि पदवी परीक्षेला गुण याच्या आधारे आपण विद्यार्थ्यांची गुणवत्ताही ठरवतोय. यात आपण एक चतुर्थ पद्धती शिक्षणाची निर्माण केली आहे. तर प्रथम स्थान जे आहे ते डॉक्टर्स आणि इंजिनियरला दिलेलं आहे. दुसरं जे स्थान आहे ते सायन्स सब्जेक्टला आहे. तिसरं स्थान कॉमर्स सब्जेक्टला आहे. आणि सगळ्यात चांगलं स्थान जे आहे ते आपल्याकडे ह्युमॅनिटीज आहे. ज्यांना आपण सोकॉल्ड टॅलेंट म्हणतो, जे मुलं IIT टॉपर आहे, जे मुलं नीट मध्ये टॉपर आहे, अशा मुलांचं जर आपण करिअर बघितलं तर माझा वैयक्तिक असा अनुभव त्यापैकी 90% मुलं आहे तर त्यांच्या आयुष्याची सप्तपदी म्हणजे पद, पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य. त्यांची प्रगती आणि पॅकेज याच्या पलीकडे त्यांना काहीच माहित नाही. अगदी म्हणजे ज्या समाजात ते जन्मले त्या समाजाचे विसरतात, पण ज्या आई वडिलांनी त्यांना जन्म दिला त्या आई वडिलांची सेवा करायला सुद्धा ते विसरतात. आणि दुर्दैवाने ही समाजाची ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यात आणखी एक दुसरा मोठा जो मुद्दा आहे तर तो मुला आणि मुलीमध्ये एक इंटरनेट कॉम्प्लेक्स निर्माण झालाय. मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ. याच्यातनं आपल्या समाजामध्ये डिवोर्सचं प्रमाण जे आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्याही म्हणणार आहे. मी आवडतो सांगेल की डॉक्टर इंजिनियर म्हणजे करिअर असं मुळीच नाही. देवाने प्रत्येकाला मेंदू हा सारखाच दिलेला आहे. आपण जो मेंदू आहे तर तो काही चेतासंस्थांचे आहे तर त्या मेंदूचं जे काही वजन आहे तर ते महिलांच्या मेंदूचं वजन 1198 ग्रॅम आहे आणि पुरुषाच्या मेंदू सुद्धा 1336 ग्रॅम आहे. आणि त्यामध्ये 10,000 कोटी न्यूरॉन्स आहेत. तुम्ही एक फक्त माफी मागतो की विद्यार्थ्यांसाठी जास्त वेळ बोलणार नाही कारण विद्यार्थी ते तर 10,000 कोटी न्यूरॉन्स आपल्या मानवी मेंदूमध्ये आहेत. जगातला असा एकही माणूस नाही मग तो सर आयझॅक न्यूटन असतील, स्टीफन हॉकिंग असतील की अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर कलाम असतील, त्यांच्या मेंदूतील 500 कोटी न्यूरॉन्सपेक्षा जास्त न्यूरॉन्स ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे 5% न्यूरॉन्स फक्त ऍक्टिव्ह आहेत, 95% न्यूरॉन्स पॅसिव्ह आहेत. मग आपल्या मुलाला काय येतं, आपल्या मुलाची आवड काय आहे, त्याची क्षमता काय आहे हे बघितलं पाहिजे. सर्वांनीच मेडिकल आणि इंजिनिअरिंगकडे जायला नको. ज्याच्यापर्यंत त्या 2 छत्रपतीच्या महिन्याच्या मुली अत्यंत चांगला आहे की त्यांचं बुद्धिमत्ता आहे. मेडिकलच्या करायचे घेत असतील पण त्यांच्या संगीताची आवड आहे, त्याला गायनाची आवड आहे. गायनासाठी सुद्धा तुम्हाला करिअरच्या असंख्य सुद्धा आहे, करिअरच्या हजारो सुद्धा. माझ्या मते बुद्धिमत्तेचे 3 प्रकार आहेत. टॉपिक आहे अकॅडमिक इंटेलिजन्स म्हणजे पुस्तकी ज्ञान,
दुसरं आहे व्यावसायिक आणि कौशल्य बुद्धिमत्ता म्हणजे प्रोफेशनल आणि स्किल इंटेलिजन्स आणि तिसरं सर्वात महत्वाचं तुमचं बिहेवियर इंटेलिजन्स तुमची जगण्या वागण्याची बुद्धिमत्ता. याला आपण दुर्दैवाने त्याने अकॅडमिक इंटेलिजन्स पुस्तकी जनावर आपल्या वाणी समाजात जास्त भर अधिकाऱ्या राहते. माझं वैयक्तिक मत असं आहे की अकॅडमिक इंटेलिजन्सपेक्षा श्रेष्ठ हे त्या ठिकाणचं प्रोफेशनल स्किल इंटेलिजन्स आहे आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सर्वात श्रेष्ठ बिहेवियरल इंटेलिजन्स तुझी जगण्या वागण्याची बुद्धिमत्ता. अकॅडमिक इंटेलिजन्सच्या माध्यमातून तुम्ही इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, फार्मसी असेल, आर्किटेक्चर असेल, अगदी आर्ट्समध्ये, सायन्समध्ये, कॉमर्समध्ये हजारो करिअरच्या वाटा फुटसल्या आहेत. आणि ती बुद्धिमत्ता एक प्रकारे ठीक आहे, ती बुद्धिमत्ता आहे, एक चांगली बुद्धिमत्ता आहे, सर्व ठीक आहे. पण तीच बुद्धिमत्ता असं मुळीच नाही. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धिमत्ता आहे प्रोफेशनल आणि स्किल इंटेलिजन्स तुमचं व्यावसायिक आणि कौशल्य. सुदैवाने आपल्या वाणी समाजाला आपल्या हेरिटेजने आपल्या अनुवंशिकतेप्रमाणे प्रोफेशनल स्किल इंटेलिजन्स हे अत्यंत चांगल्या प्रकारचं मिळालेलं आहे. पण दुर्दैवाने आपण त्या प्रोफेशनल स्किल इंटेलिजन्सपेक्षा जास्त महत्व हे अकॅडमिक इंटेलिजन्स. सचिन तेंडुलकरचा अगदी नापास असणारा मुलगा हा क्रिकेटच्या समोरचे शिकत असतो आणि त्या क्रिकेटचा आम्ही गॉडचा क्रिकेट खेळतो. लता दीदीच्या शाळेत फक्त एकच दिवस शिकल्या त्या लता दीदी वयाच्या 93 वर्षापर्यंत या देशाचं ज्ञान सम्राज्य म्हणून काम करत होता. अमिताभ बच्चनचे टेस्ट फिजिक्स नापास होते ते अमिताभ बच्चन आज देखील वयाच्या 82-83 वर्षी ते त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा त्या ठिकाणी जो काही पडदा आहे तर त्यांची व्याख्या केलेला आहे. नरेंद्र मोदी एक 4 मिनिटाचा व्यक्ती हा त्यांच्याजवळ असणारा एक उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य त्याच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून या देशाचं गंभीरपणे नेतृत्व त्यांनी करत आहे. मग जर आपण विचार केला तर याची लाईट आहे तर लाईट माझा आवाज तुमच्यावर बोलतोय तर त्याच्या शोध थॉमस एल्वा एडिसन यांनी 1092 शोध लावले. जगातले सर्वात जास्त शोध लावले ते फक्त 34 शिकलेले. 4थीला शिकत असताना वर्गाचा मतिमंद मुलगा म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकलं होतं. ज्या फेसबुकचा आपण वापर करतो त्याचे निर्माते मार्क झुकरबर्ग, ज्या व्हॉट्सअपचा आपण वापर करतो त्याचे निर्माते जॉन कोएल, जगातले श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स हे सर्व इंजिनिअरिंगला नापास होते. ज्या कम्प्युटरचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करतो त्याचे निर्माते डेल हे पण इंजिनिअरिंगला नापास होते. ज्या मोबाईलचा आपण रात्रंदिवस वापर करतो त्याचे निर्माते स्टीव्ह जॉब्स, ॲपलचे निर्माते स्टीव्ह जॉब्स ते पण इंजिनिअरिंगला नापास होते. पण त्यांच्या वास्तविक कौशल्य बुद्धिमत्ता, व्यावसायिक बुद्धिमत्ता त्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. आपल्या वाणी समाजातील मुलांमध्ये आणि अति पुरुषांमध्ये महिलांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे, प्रचंड कौशल्य क्षमता आहे आणि याच्या माध्यमातून आपण अधिराज्य हे त्या ठिकाणी करू शकतो. बुद्धिमत्तेचा तिसरा प्रकार आहे बिहेवियरल इंटेलिजन्स, तुमची जगण्या वागण्याची बुद्धिमत्ता. ज्या समाजात तुम्ही जन्माला त्या समाजाने ते देणं लागतो अशा प्रकारची बुद्धिमत्ता शिवकालीन बुद्धिमत्ता ही सर्वश्रेष्ठ बुद्धिमत्ता आहे. आपल्याला समाजाने काय दिलं यापेक्षा आपण समाजाला काय दिलं हा घटक ज्याला वाढेल तर त्यावेळेला तुझं बिहेवियरल इंटेलिजन्स जे आहे तर ते पॉझिटिव्ह असेल आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. या ठिकाणी समाज माझा मी समाजाचा अशा उक्तीने काम करतात. डॉक्टर कॉन्स्टिट्युशन नितीन देवके गांधी बोलतील अगदी आपल्यामधील असंख्य लोक आहेत की ते समाजासाठी स्वतः त्यांनी निवडून दिलेलं आहे. अशाच प्रकारचे कार्य हातून वेळेत वाद नाही. मी तिथे सांगितलं 3 बुद्धिमत्ता अकॅडमिक, प्रोफेशनल आणि तिसरं बिहेवियरल इंटेलिजन्स याचा जर खऱ्या अर्थाने पुढे उपयोग होत असेल तर ते क्षेत्र म्हणजे स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत म्हणतात की व्हायचं असेल तर सीएम व्हा किंवा डीएम व्हा, म्हणजे व्हायचं तर एक चीफ मिनिस्टर व्हा किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट व्हा. आज जर आपण बघितलं प्रशासन, देशाचं राज्याचं प्रशासन फक्त 2च घटक चालवतात. एक म्हणजे आमदार खासदार मंत्रिमंडळ आणि दुसरं म्हणजे शासकीय अधिकारी. दुर्दैवाने आपल्या वाणी समाजाला आमदार मंत्री, मुख्यमंत्री याचा खूप खूप राहिला. आपल्याला आजपर्यंत विधानसभेची उमेदवारीच काढलेली आहे. त्यामुळे आपण सीएम होण्याचं स्वप्न हे काढू टाकावं. पण आपल्या घराचा प्रत्येक मुलगा हा शासकीय अधिकारी होऊ शकतो, डीएम होऊ शकतो आणि तो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट झाला किंवा स्पर्धा परीक्षा माध्यमातला क्लासरूम अधिकारी झाला तर तो हे जे काही पुढारी आहे आमदार, खासदार, मंत्री हे फक्त 5 वर्षासाठी आहे. पण तो शासकीय अधिकारी हा प्रशासनामध्ये 30 ते 35 वर्षासाठी काम करतो. आणि आपण मुलांनी या फक्त इंजिनिअर मेडिकलच्या मागण्या धावतात. जर खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास बनायचा असेल तर आपल्या मुलांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्पर्धा परीक्षांकडे वळवले पाहिजे.
हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून थोडं कठीण आहे, पुढे लागेल, पण एक वेळेस लोक शासकीय अधिकारी झाला तर त्यांचं जे काही एक करिअर आहे ते पर्यटन समाजाचं करिअर हे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी बदलणार आहे. छोटी शास्त्र घ्यावी, एक छोटी गोष्ट सांगतो की किती महत्व हे या डिस्ट्रिक्ट कॉन्टॅक्टचं आहे. तुम्ही सर्वजण अगदी तहसील ऑफिसमध्ये जा, तसेच आपण तुम्हाला लवकर भेटायला नाही. तुम्हाला डेप्युटी कलेक्टरसाठी जर तुम्ही जर जिल्ह्याच्या एका भेटत असेल तर तुमची भेट ही मुळीच होऊ शकत नाही. त्यावेळी तुम्हाला आमदार खासदार मंत्री हे सहजपणे त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात आणि देशाचा गाडा जे आहे ते सचिव लोकही त्या ठिकाणी काम करतात. तर आपण त्या माध्यमातून आपल्या समाजाला पुढे नेऊ शकतो असं मला वाटतं. एक छोटीशी गोष्ट मी सांगतो आणि सांगतो. एक असं म्हटलं की स्पर्धा परीक्षांमध्ये परिस्थिती आली येते किंवा खूप पैसा लागतो असं मुळीच नाही. एक उदाहरण स्टेजवर ती व्यक्ती बसली आहे, अत्यंत गरीब स्थितीतला तो मुलगा, 4 भावंड, 12वी विज्ञानला शिकत असताना परीक्षा फॉर्म भरायला सुद्धा पैसा नसताना तो मुलगा, कोणत्याही प्रकारचे ट्युशन न लावलेला तो मुलगा हा 12वी सायन्स पास झाला. चांगल्या मार्गाने तो इंजिनिअरिंग करू शकत होता, पण परिस्थिती नव्हती. त्यावेळेला सहजपणे बँकेचे लोन्स उपलब्ध होत नव्हते. तर त्यामुळे ठरवलं की आपण त्याच्याकडे करायचं. त्यांना BCS आधी स्वस्तामध्ये BCS जे आहे त्याच्यावर BCS प्रायव्हेट ऑफ कॉम्प्युटर सायन्समध्ये दिली. ते करत असताना जी परिस्थिती खूप गरिबीची, त्याला रेल्वे, बँक, MPSC, UPSC सगळ्या परीक्षेचे फॉर्म होता, पण फॉर्म भरताना पैसे असायचे. तर मित्र त्याचा फॉर्म गुपचूपणे काही त्याच्यावर टॅलेंट होतं, त्याचा फॉर्म भरायचा. त्याला एक आवड होती, तो दिवसातनं 8 तास लागत बसायचा. सगळी सकाळच्या 8:30 आणि संध्याकाळी 3 ते 7. आणि त्यानंतर तो मला भेटला आणि मग आम्ही एक म्हणजे माझ्या मित्रांनी एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केलं 1998 मध्ये पाचव्याला सुरू केलं. आणि त्याच्या माध्यमातून खातेशास्त्राचे पहिलं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केलं होतं. त्याच्या माध्यमातून अभ्यासिका उपलब्ध करून दिली आणि त्यासोबत क्लासेस पण झाले आणि त्या क्लासेसमध्ये तो शिकायचा पण शिकवायचा पण. तो मुलगा हा पुढे त्याने क्लास प्रोजेक्ट नावाचा एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक योजना होती. त्यामध्ये त्याच्या 2-2.5 रुपये मर्यादित त्याला नोकरी मिळाली. गोंदेगाव या ठिकाणी नोकरी केली, नावापूर या ठिकाणी नोकरी केली. आणि त्यानंतर तो LICची परीक्षा DO म्हणून पास झाला आणि MPSCची परीक्षा दिली. MPSCच्या परीक्षेमध्ये राज्यसेवा परीक्षेमध्ये तो क्लास 2 महसूल विभागाचा अधिकारी झाला. पुढे तो जिल्हा महसूल विभागाचा अधिकारी झाला. 4 डिव्हिजनमध्ये मुघलपणे 4 डिव्हिजनमध्ये काम केलं. त्याचं उत्कृष्ट काम आणि वाचनाची आवड याच्या माध्यमातून तो मंत्रालयात ओळखी झाला. आणि आता पुढे तो त्या आपण जर विधान पण बघितलं म्हणजे त्यावेळेला आपण भाषण बघतो किंवा विधान भवन नाटकशास्त्र दुसरं बघतो तर गोल जे चित्र दिसतं त्या गोल चित्राचं जे खालचा जो माळा आहे त्याचा प्रमुख अधिकारी सचिव सुनील प्रभुराज वाणी, जो 12वीला परीक्षा भरायला फॉर्मचा पैसे सुद्धा होते असा मुद्दा आज या राज्याचा प्रमुख अधिकारी म्हणून काम करतो आहे. विधिमंडळाचा जॉईंट सेक्रेटरी आणि विधानसभा अध्यक्षांचा सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. रोज तुम्ही त्यावेळेला कर्नाटकात काम कराल तर त्यासोबत तुम्हाला सुनील सुद्धा दिसते. यासाठी याचं उदाहरण दिलं की स्वतः तो इथं हजर आहे म्हणून. तर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपण आपल्या समाजाला एका विशिष्ट उद्योगाने घेऊ शकतो. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या मुलांना जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग यासाठी जुळवावं आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी आणि माझी एन्टायटी मी कधी समाजासाठी त्या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी असेल. सर्वांना विद्यार्थी काही उपस्थित आहे का सांगेल की कोणत्याच क्षेत्र, कोणताच व्यवसाय, कोणतीच नोकरी, कोणतंच शिक्षण हे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं. तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारचं काम करतात ते अत्यंत महत्त्वाचं असतं. कलेक्टर ऑफिसमधला शिपाई हा कलेक्टरपेक्षाही चांगलं काम त्या ठिकाणी करू शकतो. तुम्ही कोणत्या पदावर याला महत्व नाही, तुम्ही त्या पदाला कशा प्रकारे समोर दिलं हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो कोणत्या क्षेत्रात करिअर करा, ते करिअर हे ॲपेक्स असलं पाहिजे, सर्वोच्च असलं पाहिजे. सचिन तेंडुलकरचं नाव लागतं तर बेस्ट असलं पाहिजे, उत्तम असलं पाहिजे, जसा तिच्या त्याच्यासारखं ते क्रिएटिव्ह असलं पाहिजे, सर्जनशील असलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण विचार केला बाबा आमच्या कार्यासारखं ते कन्स्ट्रक्टिव्ह रचनात्मक असलं पाहिजे. डॉक्टर कलामांच्या कार्यासारखं ते एक्सलंट असलं पाहिजे, दैनिकमान असलं पाहिजे. अमिताभ बच्चन याच्या अभिनयासारखं. मित्रांनो कोणत्याही क्षेत्रात करिअर करा, त्याआधी स्वतःला ओळखा आणि तुमचं स्वतःचं जे काही आहे म्हणजे तुमचं स्वतःचं वेगळेपणा सिद्ध करा. इतरांची कॉपी करू नका आणि करिअरचं विश्लेषण करता या ठिकाणी उपस्थित पालकांना सांगेल की तुम्ही त्यांच्यावर कोणत्याही प्रकार तुमच्या आशा आकांक्षेची जबाबदारी की त्यांच्यावर टाकू नका. त्यांच्या आवडीप्रमाणे मला करिअर करू नका.
या ठिकाणी उपस्थित सर्व जे पुरस्कार आहेत तर त्यांनी जे आतापर्यंत जे उत्कृष्ट कार्य केलं त्याच्यापेक्षाही चांगलं आणि जोमाने कार्य आपल्याकडून घडव समाजाची सेवा आपल्याकडून घडव अशा प्रकारच्या शुभेच्छा कार्य देतो आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक सांगेल की तुम्ही किती मोठं व्हा तुम्ही ज्या देशात जन्माला त्या भारत मातेवर विसरू नका त्या समाजात जन्माला त्या समाजावर विसरू नका आणि ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला त्या आई वडिलांना सुद्धा गोष्ट विसरू नका या ठिकाणी प्रशांत फाउंडेशनने आपण छान कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर ज्यांना सरस्वती मातेचा वरदहस्त मिळालेला आहे असे श्री चिंचोले सर यांचं मार्गदर्शन ऐकतच राहावं असं वाटतं आणि जे नुसते MPSC आणि UPSCच नाही तर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अतिशय मोलाचं मार्गदर्शन करतात इथे असलेल्या प्रत्येक जणांना मी सांगेल की त्यांनी सरांचा नंबर मोबाईल नंबर घेऊन यावा तसं तर असेलच कारण सर व्याख्याते म्हणून प्रसिद्धच आहे परंतु नसेल तर सर्वांनी त्यांचा नंबर घ्यावा आणि आपल्या मुलांच्या मार्गदर्शनासाठी करिअरच्या गायडन्ससाठी काहीही मार्गदर्शन असेल तर सर विनामूल्य आणि केव्हाही अगदी तुम्ही त्यांना फोन केल्याबरोबर ते सांगतात आणि त्यांना वेळ नसेल तर त्याचं सांगतात पण तुम्हाला परत कॉलबॅक करतात अशी सरांची परंपरा आहे आणि एवढं सरस्वतीचा वर्ग असताना सुद्धा म्हणजे त्या व्यक्तिमत्वाला थोडा सुद्धा अहम हा अजूनही स्पर्श झालेला नाही आणि जाता जाता त्यांनी खूप मोलाचा असा संदेश दिला की आपल्या भारत मातेला विसरू नका आणि आपल्या आई वडिलांना विसरू नका तर खरोखर धन्यवाद सर हा संदेश आम्ही नक्कीच लक्षात घेऊ यानंतर ज्याच्यासाठी आपण वाट पाहत आहोत सर्वजण हा कार्यक्रम पुरस्कार सोहळा वितरणाचा तर सर्वात पहिला जो पुरस्कार वितरण सोहळा आहे तुम्हाला सर्वप्रथम कल्पना देऊन देते की 1 ते 12 पुरस्कार सर्वप्रथम होतील त्यानंतर मनोगत होईल नंतर 12 ते 24 नंतर एक मनोगत होईल आणि नंतर पुढील पुरस्कार होतील आणि त्यानंतर कार्यक्रम परत मनोगत होतील आणि नंतर कार्यक्रमाची समाप्ती होईल तरी प्रत्येक सत्कारार्थी जे पुरस्कार
त्यागे हितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. संत सम्राट भगवान ज्ञानोबा वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय आणि शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराष्ट्रातील सर्व संतांची मानली आहे. संप्रदायाचे परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक कारण करून अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहावर या ठिकाणी आज 4 क्षत्रिय वाणी समाजाचा समाज मित्र मंडळाचा या ठिकाणी एक फार मोठं मार्गशीर्ष महिन्याच्या पावन पर्वामध्ये आणि पवित्र श्रीला युनाच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधी समाधींच्या चरणकमलाजवळ हे केलेलं जे आयोजन आहे हे पाहून मन अतिशय प्रसन्न अशा प्रकारचे झालं आणि हे माझी निराशी चितक जे पायापाशी याचा अभिमान करीना आपले दुसरे जगद्गुरु तुकोबारायांच्याविषयी जसं म्हणतात की दयाची वधू वेगवाणी दया लागी कैसे म्हणावे व वाणी त्याप्रमाणे हा लाडशाखे वाणी समाजाचा या ठिकाणी होत असणारा जो उत्सव आहे आणि त्या निमित्ताने आमचे बंधुवर्य परमप्रेमास्पद नितीनजी देव आणि त्यांच्या धर्मपत्नी त्याचप्रमाणे या ठिकाणच्या आजच्या असणारे व्याख्याते अध्यक्ष आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व आमचे बंधू आणि भगिनी हे अत्यंत धन्यवादास पात्र आहे. खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय सनातन परंपरेमध्ये आपले जाती धर्म कुल धर्म यांचं संरक्षण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि या निमित्ताने सर्व एकत्र येऊन आपल्या समाजाचा आपल्या जातीचा उत्कर्ष कशा प्रकाराने होईल आणि यासाठी त्यांच्या अंतःकरणात हे अधिष्ठान असणारा धर्म किंवा शास्त्र याचं कशा प्रकाराने संक्रमण होईल यासाठी आपण करीत असणारे प्रयत्न हे अत्यंत स्तुतिवादाला पात्र अशा स्वरूपाचे आहे. भगवान परमात्म्याच्या कृपेने या ठिकाणी जे काही जगद्गुरु तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचे विचार आपल्या समाजामध्ये जर हे आरोपित होतील तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे प्रवेश करतील तर आपला समाज इतका एक सुंदर आहे की वेदांनी सांगितल्याप्रमाणे आपण इतर जरी आपल्या सर्व कोणाच्या धर्माचा जातीचा द्वेष नसला तरी आपल्या जातीचा अत्यंत अभिमान असला पाहिजे आणि त्या अभिमानानुरूप जर आपण या संस्कृतीची उभारणी केली तर या ठिकाणी आपल्याला भगवंताचे शास्त्राचे आशीर्वाद प्राप्त होतील. ज्या समाजामध्ये जे समाज तर संख्या अल्पसंख्याक आहे त्यांच्यासाठी ही फार मोठी जबाबदारी आहे. त्यांना हे आव्हान आहे की एका दोऱ्यामध्ये जसे अनेक फुलं आहेत त्याचप्रमाणे प्रत्येकाचे स्वभाव वैशिष्ट्य असले तरी आपली जात आपला धर्म हा एक आहे आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी जातीसाठी खाती माती याप्रमाणे आपण त्याचं संरक्षण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी वेदांनी संदेश दिलेला आहे समवृक्षध्वम समवदध्वम समोर मनांची जाणत आहोत. आपल्या एका नितीनजी देव म्हणाले की आपल्याला यावर्षी आळंदीमध्ये हे संमेलन करायचं आहे तर त्यावेळेला सर्वांनी आपण दुजोरा देणं याला म्हणतात समवदध्वम समलक्षध्वम. एकाचा पाऊल उजवा पाऊल पुढे पडला तर जे आपल्या कल्याणासाठी आहे त्यासाठी सर्वांनी त्याच्यामध्ये संमिलित होणं त्याला म्हणतात समलक्षध्वम समवदध्वम आणि समोर मनांची जाणता. प्रत्येकाने आपल्या या लाडशाखीय वाणी समाजाचा कशा प्रकाराने उत्कर्ष होईल तो उत्कर्ष सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वांना शिवत आहे की या ठिकाणी धनाचा उत्कर्ष अर्थ पुरुषार्थ करणारा हा समाज आहे. धर्माचंही पालन करणारा हा समाज आहे. तर या समाजासाठी ही धार्मिकता नित्य जागृत राहील यासाठी अशी संमेलनं वारंवार धरावी यासाठी मी भगवान संत सम्राट ज्ञानोबारायांजवळ प्रार्थना करतो की या समाजाचे पायीक असणारे सर्व क्षेत्रातील जे लोक आहेत त्या सर्वांसाठी ज्ञानोबारायांनी त्यांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य द्यावं. सर्वे सुखिना संतो सर्वे संतो निरामया
सर्वे भद्रांनी सन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी सर्वांचे परमप्रेमास्पद असणारे महात्मे महंत पंकजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी सर्व ज्येष्ठ जो काही वर्ग आहे त्यांचे आशीर्वाद या कनिष्ठांना मिळालेले आहेत। कनिष्ठांनी त्यांचं पालन करावं आणि ते पालन करण्यासाठी त्यांना भरपूर दीर्घ आयुष्य आणि आरोग्य मिळावं, त्याचबरोबर त्यांच्याकडून ही सेवा अविरत होत राहावी म्हणून सर्वजण सुखी असो, सर्व निरोगी असो, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळो आणि या ठिकाणी कोणाच्याही वाट्याला दुःख नाही हो। आणि आम्हाला सार्थ अभिमानाची गोष्ट वाटते की आमचे प्रेमास्पद बंधुवर्य नितीन देव आणि त्यांच्या धर्मपत्नी ताई तरी यांच्याकडून फारच मोठं कार्य घडलेलं आहे। या कार्यासाठी त्यांना पुढच्याही कौटुंबिक जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये अशाच प्रकारचं सहकार्य आपल्या सर्वांकडून मिळावं आणि त्यांची सद्बुद्धी उत्तरोत्तर उद्दीपक व्हावी यासाठी ज्ञानोबारांच्या सत्तेतून प्रार्थना करून या ठिकाणी विराम देत आहे। धन्यवाद दादा। गुरूंचे आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत, पण सांगण्यात दुःख होतं की ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांनी असं उठून जाणं योग्य नाही। अजून 6 पुरस्कार बाकी आहेत, म्हणजे आपला पुरस्कार मिळाल्यानंतर आपण जागेवर उठून जाणं हे काही मला योग्य वाटत नाही। तरी पुरस्कारार्थांना विनंती आहे की आपण परत आपल्या जागेवर येऊन बसावं। असो, यानंतर पुढचे पुरस्कारार्थी आहेत सौ योगिता।
फोटो काढण्यासाठी आपल्याकडे दिवसभर आहे, कार्यालय आपल्याकडेच आहे. कार्यालय काय कुठे जाणार नाही. स्वामी माता की तुम्ही जोपर्यंत जोराचे जे काय करत नाही तोपर्यंत गाण्यांना मजा येणार नाही. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या. बागे सपन माये बागे सपन माये काळबाई बागे सपन माये बागे सपन माये काळबाई बागे सपन माये आनंदी गावाले जा जोर काळबाई आनंदी गावाले जा आनंदी गावाले जा काळबाई आनंदी गावाले जा अरे आनंदी गावाले जा जोर काळबाई आनंदी गावाले जा आनंदी गावाले जा काळबाई आनंदी गावाले जा या भक्ताचे सुख शांती दे जोर काळबाई भक्ताचे सुख शांती दे सुख शांती दे काळबाई भक्ताचे सुख शांती दे अरे बागे बागे सपन माये जोर काळबाई बागे बागे सपन माये बागे सपन माये काळबाई बागे सपन माये या वाणी ना घरले जा जोर काळबाई वाणी ना सपन माझा हरलो वाणी ना घरले जा काळबाई वाणी ना सपन माझा या वाणी ना घरले जा जोर काळबाई वाणी ना सपन माझा हरलो वाणी ना घरले जा काळबाई वाणी ना सपन माझा या भक्तसले आशीर्वाद दे जोर काळबाई भक्तसले आशीर्वाद दे भक्तसे आशीर्वाद दे काळबाई भक्तसे आशीर्वाद दे बागे बागे सपन माये जोर